श्री स्वामी समर्थ। उद्या आली आहे अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा। या दिवशी फक्त एका नारळाचा उपाय श्रद्धेने केला तर तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल। घरातील पैशांची अडचण कायमची दूर होईल आणि लक्ष्मीची कृपा घरावर अखंड राहील, हे मी खात्रीने सांगते। विशेष म्हणजे हा योग 3 वर्षातून एकदाच येतो, म्हणून हा दिवस दुर्लक्ष करून चालणार नाही। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। उद्या अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा आलेली आहे। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप पवित्र मानलं जातं, पण जेव्हा ही पौर्णिमा अधिक मासात येते ना, तेव्हा तिचं महत्त्व 1000 पटीने वाढतं। कारण अधिक मास हा स्वतः भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं आणि या काळात केलेली पूजा, जप, दान आणि छोटे छोटे उपाय सुद्धा खूप मोठं फळ देतात असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे। काही लोक खूप मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण तरीही पैसा टिकत नाही। घरात सतत खर्च वाढत जातो, एखादं काम होतंय असं वाटतं आणि शेवटच्या क्षणी अडथळे येतात। काहींच्या घरात सतत तणाव असतो, विनाकारण वाद होतात, मुलं ऐकत नाहीत, उद्योग व्यवसायात मनासारखी प्रगती होत नाही, कितीही प्रयत्न केले तरी समाधान मिळत नाही। अशा वेळी माणूस पूर्णपणे थकून जातो। म्हणूनच उद्याची ही पुरुषोत्तम पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सहज मिळते असं मानलं जातं। विशेष म्हणजे उद्या केलेला एक छोटासा नारळाचा उपाय सुद्धा घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला